मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी वरिष्ठ नेते हसमुख गेहलोत यांची निवड करण्यात आली आहे। कोकण भवनामध्ये नोंदणी करण्यात आली। विशेष म्हणजे गेहलोत यांची महापालिकेमध्ये दुसऱ्यांदा गटनेतेपदी नियुक्ती झाली। माजी उपमहापौर असलेल्या गेहलोत यांनी सामाजिक आणि जनसंपर्क उपक्रमांद्वारे पक्षाचं काम हे प्रभावीपणे केलंय। त्यांच्या अनुभवाचा लाभ हा महापालिकेमध्ये भाजप गटाला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। वरिष्ठांचा आशीर्वाद मार्गदर्शन हेच की जे आपले पक्षाने जे आपला संधी दिलेली आहे त्या संधी पार पाडू। आपला कामाचा व्याप जरी वाढला असला तरी बारामतीकडे लक्ष आहे। मी हलक्या कानाचा नाही, माझे कोणीही कान भरू शकत नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। तर इंदापुरात दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले तर काय बिघडलं, आम्ही भांडत राहिलो की काही जणांचा फायदा होतो असंही अजित पवारांनी म्हटलंय। राज्यात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सर्व नेते हे आमच्याकडे परत येणार असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊतांनी मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती बसण्याचं स्वप्न पाहू नये असा पलटवार बावनकुळेंनी केलाय। काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी हे होत आहेत। एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हातमिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल, संजय राऊतजी असतील, अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिलेले, पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार आहे शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता। आम्ही भूमिका घेतली, एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल। आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे ते ह्याच्याबरोबर कुठच्याही प्रकारे हात मिळवणी करून चालणार नाही। ज्या वेळेला आम्ही प्रवेश केला त्यावेळेलाच पालकमंत्री उदय सामंत एक बोलताना बोलून सांगितलं होतं त्यांनी की अशी कोणाच्याही शिफारशीने किंवा कोणी कोणाला शब्द दिला म्हणून कोणालाही तिकीट मिळणार नाही। जो पक्षामध्ये आहे त्याचा पूर्णपणे आम्ही विचार करू आणि निवडून येण्याची ज्याची क्षमता आहे त्यालाच आम्ही तिकीट देऊ। त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून काम करत होतो, पण आज 2 दिवसापूर्वीच आम्हाला या पद्धतीने सांगून आमची घोर निराशा केलेली आहे। फालतू और ये सब घटिया लोग हैं, किसी का बाप का दिन नहीं बनने देगा, हैं? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी हे होत आहेत। एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हातमिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल, संजय राऊतजी असतील, अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिलेले, पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार आहे शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता। आम्ही भूमिका घेतली, एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल। आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे ते ह्याच्याबरोबर कुठच्याही प्रकारे हात मिळवणी करून चालणार नाही। आपला कामाचा व्याप जरी वाढला असला तरी बारामतीकडे लक्ष आहे। मी हलक्या कानाचा नाही, माझे कोणीही कान भरू शकत नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। तर इंदापुरात दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले तर काय बिघडलं, आम्ही भांडत राहिलो की काही जणांचा फायदा होतो असंही अजित पवारांनी म्हटलंय। राज्यात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सर्व नेते हे आमच्याकडे परत येणार असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊतांनी मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती बसण्याचं स्वप्न पाहू नये असा पलटवार बावनकुळेंनी केलाय। फालतू और ये सब घटिया लोग हैं, किसी का बाप का दिन नहीं बनने देगा, हैं? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के, क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के। फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे। खारेपाटण मतदारसंघामधून भाजपच्या प्राची इस्वालकर या पहिल्या बिनविरोध विजयी उमेदवार ठरलेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मिलन
तळगावकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे हा निकाल बिनविरोध लागलेला आहे आणि यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. दरम्यान सिंधुदुर्गमध्ये भाजपचा दुसरा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आलाय. बांदा जिल्हा परिषदेमधून भाजपचे उमेदवार आणि माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध निवडून आलेले आहेत. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे प्रमोद कामत हे बिनविरोध विजयी झाले. पहिलं स्वतःचं राज्य ठीक करा, तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी केलेल्या या टीकेला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरांनी उत्तर दिले.